तुमच्या खांद्यावर जबाबदाऱ्या समाजाच्या खांद्यावर घ्यायचं शिका। आपला समाज खूप उच्च आहे, खूप प्रतिष्ठित समाज आहे। या समाजाने लोकांसाठी तलवारी झेलल्या, वेळेप्रसंगी रक्त सांडले, दुसऱ्याच्या लेकरात आनंद व्यक्त केलाय, कधी जळाला नाही माझा समाज कोणावरती। पण तुम्ही ज्यांना मोठं केलं तेच आज तुमच्या लेकराच्या आरक्षणाला आड यायला लागले, त्यांचं वाटोळ होण्यासाठी काम करायला लागले। म्हणून मी तुम्हाला ती हात जोडून विनंती केली की माझ्या समाजावर आणि समाजाच्या लेकरावरती जर कधी संकट आलं ना, तर त्याच्या मदतीला धावून जात जा। तुमच्या खांद्यावरती जबाबदारी, विखरून जायचं नाही, एकजूट फुटू नाही द्यायची। या समाजानं लय खस्ता खाल्ल्या। आपल्या आईबापानं लोकांच्या बांधावरती जाऊन काम केले तर रुपये रुपये मागे ठेवून लेकरं पोरं पोरी शिकविल्या। प्रत्येक समाज, माझ्या प्रत्येक माईबापाला वाटतं मी जे कष्ट केले, काबड कष्ट केले, ते माझ्या लेकराच्या वाट्याला येऊ नये। माझं पोरग सुखी राहावं म्हणून रात्रंदिवस काबड कष्ट केले। कोणी हमाल्या केल्या, कोणी उस तोडायला गेले। इथं पोराला किंवा पोरीला 10,000 रुपये जर फीसला कमी पडले तर 50 जणांचे उमरेचे जावं लागते आणि त्या लेकराला पैसे द्यावा लागते। इतका पैसा देऊन इतकं लेकरू शिकून जर त्याला नोकरी नाही लागली ना, तर सगळ्या स्वप्नाची राख रांगोळी होती। माझा समाज खचू देऊ नका, त्याला जे लागतंय ते देऊ नका। आपली जबाबदारी पुढची पिढी उभा करायची, तुमची आणि माझी, आपली सगळ्यांची जबाबदारी पुढची पिढी सुखी समाधानी झाली पाहिजे। लोक आपल्यावरती क्रूरपणानं वागायला लागले। पुढच्या काळात